महाराष्ट्र शासनातर्फे आलेला आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाचा तो GR आहे. GR भरती संदर्भात आहे. नवीन जी भरती येणार आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामध्ये त्याच्या जागा किती आहेत, कोणत्या विभागाला किती जागा आहेत, कशा प्रकारे जागा भरल्या जाणार त्याचा आकृतीबंध आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, तर बघा प्रस्तावनेमध्येच त्यांनी सांगितलेला आहे हा जो विषय आहे तो पदभरती संदर्भात आहे. पदभरतीची आकृतीबंध निश्चित करण्याबाबत आहे. बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम 1976 अन्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली. या अधिनियमाच्या कलम 8 नुसार प्राधिकरणासाठी पदे निर्माण करण्याचा अधिकार शासनाला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा जे काही तुम्हाला बाकी दिसतंय त्यामध्ये ते मीटिंग झाल्या होत्या 2017-18 त्या मीटिंगचे काही GR आहेत तेवढं आपण बघण्यापेक्षा डायरेक्ट शेवटच्या टप्प्यावर आपण म्हणजे जो काही निर्णय झाला आहे शेवटचा शासन निर्णयावर. तर बघा मित्रांनो, बरेच मीटिंग झाल्यानंतर 3 ते 4 वेळा या मीटिंग झाल्यानंतर 2240 एवढी पदभरती घेण्याचं ठरवण्यात आलंय. बरं, 2240 पदं कशी असणार आहेत तर परमनंट असणार आहेत. बरं, फक्त परमनंटच पदं घेतली जाणार नाही तर त्याला 1207 ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे ग्रुप डी ची पदं भरली जाणार आहेत. म्हणजे हे 2240 आणि 1207 असे जवळजवळ 3000च्या आसपास ही भरती होणार आहे. ही भरती कधी निघेल काय निघेल ह्याच्याच खाली आपल्याला सविस्तर बघायला मिळेल. बघा तर मित्रांनो, बघा मी डायरेक्ट ही PDF भरपूर पानाची आहे, जवळजवळ 50 पान आहे त्याच्यामध्ये, पण मी तुम्हाला मेन फक्त फॉर्मॅट दाखवेन. तर बघा 2200 पदं ही परमनंट असणार आहेत नियमित आणि 1200 पदं ही ग्रुप डी ने भरलेली कॉन्ट्रॅक्टची असणार. तर त्या 2200 पदामध्ये तर बघा असे सदस्य, सचिव, संचालक, मुख्य अभियंता अशा प्रकारची जवळजवळ 38 प्रकारची पद आहेत. आणि 38 प्रकारामध्ये बघा गट अ, गट ब आणि गट क हे तिन्ही पदं ह्याच्यामध्ये येणार आहेत कायम मध्ये म्हणजे नियमित मध्ये. त्याच्यामध्ये 2240 जागा भरल्या जाणार आहेत. ही आहेत परमनंट जागा. त्यानंतर त्याच्यामध्येच कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलेला आहे तर कॉन्ट्रॅक्टच्या जागा बघूया. 18 जून म्हणजे बघा हे जे ठरलेलं आहे 18 जून म्हणजे पाठीमागच्याच आठवड्यामध्ये बैठक झाली त्यामध्ये हे ठरलं गेलं. तर ग्रुप डीच्या जागेमध्ये बघा काय काय जागा आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये पण 17 प्रकारच्या जागा आहेत. तर त्या जागा 1207 आहेत. इथे 1207 ह्या ग्रुप अ आणि ब च्या जागा आहेत टोटल. तर 1207 ह्या आणि 2200 ते अशा जवळजवळ 3000 जागांसाठी भरती 1-2-3 आठवड्यामध्ये निघण्याची शक्यता आहे. याचे शिक्षण वगैरे काय ते सगळी माहिती आपण डिटेल्स व्हिडिओ जे भरती आल्यानंतर काढू आपण.